डाणकी येथील गुंडेकर कोचिंग क्लासेसच्या संचालक शिक्षकाने एका 16 वर्षीय विद्यार्थिनीला आमिष देऊन शारीरिक संबंध ठेवले. यात ती मुलगी 4 महिन्याची गर्भवती राहिली. त्यानंतर खासगी शिक्षकाने विद्यार्थिनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. गोळ्याचा डोस अति झाल्याने तिची प्रकृती खालावली. पीडितेचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी 22 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर बिटरगाव पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. संदेश गुंडेकर वय 27 वर्ष, राहणार ढाणकी असे अटक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्याच्या मागील 3 वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधातून ती विद्यार्थिनी गर्भवती राहिली होती. 4 महिन्यांचा गर्भ असताना गुंडेकर याने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. गोळ्यांच्या अतिडोसमुळे विद्यार्थिनीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला उपचारासाठी पुसद येथील लाईफलाईन या खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हे गर्भपाताचे प्रकरण असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पुसद शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेम केदार यांना सदर घटनेची माहिती दिली. पुसद शहर पोलिसांनी तातडीने रुग्णालयात येऊन पीडित मुलीचा जबाब घेऊन शिक्षकाविरोधात रविवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान कलम 64(2) FIM भारतीय न्यायसंहिता सह कलम 4(6) पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला. पीडितेची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुसद येथून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. तिथे त्या अल्पवयीन मुलीचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. पुसद शहर पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थिनींवरील अत्याचाराचा गुन्हा सोमवारी बिटरगाव पोलिसांकडे वर्ग केला. बिटरगाव पोलिसांनी तात्काळ आरोपी संदेश गुंडेकर यास भोकर जिल्हा नांदेड येथून अटक केली. सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार करत आहेत. या घटनेने ढाणकी शहरात प्रचंड संतापाची लाट उसळली असून ढाणकी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. दिनांक 23 सप्टेंबर रोजी ढाणकी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व ढाणकी शहरवासी एकत्र जमून पीडित मुलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व यामधील आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून केस लवकर निकाली काढून फाशीची शिक्षा द्यावी अशी एकमुखाने मागणी करण्यात आली. याकरिता निवेदन सुद्धा देण्यात आले.